नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, लास्ट अपडेट 21 फेब्रुवारी 2026 म्हणजे कालच आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आलेला आहे आणि तो अपडेट काय हे आपल्याला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे. ताईंनो, हा अपडेट आपल्यासाठी खूप चांगला आणि महत्त्वपूर्ण असा आहे. थोडा आपल्याला वाटेल की आपल्याला डबल काम लागलेलं आहे आणि असं वाटेल की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी खूप चांगल्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अपडेट लवकरात लवकर करून घ्या. जसा तुम्ही व्हिडिओ बघाल तसा लगेच अपडेट करून घ्या. आज मी तुम्हाला फक्त अपडेटमध्ये काय बदल झालेला एवढंच सांगणार. तर सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि ॲपला अपडेट करा. आता माझा अपडेट झालेला आहे आणि अपडेट झाल्यानंतर तुम्ही इथून पण ओपन करू शकता, पण आपल्याला आता माहिती बघायची आहे. तर तुम्ही जर वर पाहिलं अगदी नेहमीप्रमाणे, तर इथे आपल्याला काय बदल झालेला आहे तो परंतु इथे जर आपण याला क्लिक केलं किंवा आज जर गेलो याच्यामध्ये बघायला, तर आपल्याला अपडेट हा मोठा पण दिसतो आणि अपडेट नेमका किती नंबरचा आलेला आहे हे पण लक्षात येतं. तर आपण आता ह्यारोला क्लिक करणार आणि नेमका अपडेट काय हे समजून घेणार. तर बघा, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आधी आलेला अपडेट आपल्याला बघायचं म्हणजे व्हर्जन किती नंबरचं आहे. 25.2.1 असं हे आत्ताचं आलेलं व्हर्जन आहे. तर आपलं अपडेट बघून झालेलं आहे. तर आपलं सगळं अपडेट केल्यानंतर हा अपडेट आलेला का चेक करा आणि आता आपल्याला वळायचं आहे की आपल्या नेमका अपडेट झालेला आहे तो नेमका कुठं आणि काय झालेला आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर ह्यावेळेस जवळजवळ 6 प्रकारचा बदल हा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये झालेला आपल्याला दिसतोय. तर आपल्याला आता तो एक एक करून सगळा बघून घ्यायचा आहे. तर बघा, सगळ्यात जो 1 नंबरचा आहे आधी आपण सुरुवातीला त्याच्यापासून सुरुवात करू. तर बघा, सुरुवातीला जर पाहिलं तर बघा, इथं जर आपण पाहिलं तर मंथली बेनिफिशरी फेस रिकॅप्चर ॲडेड म्हणजे मंथली बेनिफिशरी फेस रिकॅप्चर ॲडेड म्हणजे आपल्या याच्यामध्ये आता नेमका बदल काय झालेला आहे. तर आपल्याला प्रत्येक महिन्याला फेस रिकॅप्चर हा करावा लागणार आहे. तर तो का करावा लागणार आहे हे पण समजून घ्या. हा बदल देखील आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये का झालेला आहे, तर कामात पारदर्शकता यावी म्हणून हा बदल झालेला आहे. तर आपल्याला आता प्रत्येक लाभार्थ्याचा दर महिन्याला एकदा फेस फोटो हा घ्यावा लागणार आहे म्हणजे रिकॅप्चर आपल्याला करावा लागणार आहे. तर हा बदल कशासाठी झालेला आहे, तर खोट्या नोंदी टाळण्यासाठी. बऱ्याचदा एकाच व्यक्तीवर दोनदा लाभ न मिळावा म्हणून. आता जरी आपल्याकडे असं झालेलं नसेल, पण ही ॲप्लिकेशन पूर्ण देशभराची आहे आणि त्यांना कुठं जाणवलेलं असेल म्हणून हा बदल झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच THRची सेवा मिळावी याच्यासाठी हा बदल झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती THR आपल्याला कुठल्या क्वालिटीचा मिळत आहे, पण हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून हा पूर्ण देशभरासाठी ही ॲप्लिकेशन आहे. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा खूप चांगल्या क्वालिटीचा आर इतर राज्यांमध्ये दिला जात असेल कदाचित, आणि तिथे कदाचित डबल दिला गेला असेल किंवा चुकीचं काही आढळलं असेल म्हणून कदाचित याच्यामध्ये पारदर्शकता यावी. अगदी परफेक्ट ज्या व्यक्तीला THR द्यायचा आहे त्यालाच देता यावा म्हणून आता प्रत्येक महिन्याला आपल्याला फेस रिकॅप्चर करावं लागणार आहे. असा हा पहिला बदल आहे. त्याच्यानंतर दुसरा बदल आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे eKYC अँड FRS UI फॉर नॉन आधार विथ कॅमेरा अँड गॅलरी अपलोड. म्हणजे आपल्याला आता हा बदल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे आधार नाही असे लाभार्थी आपले eKYC पासून आणि THR पासून वंचित राहत होते, तर आता तसं होणार नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. पण आज मी फक्त तुम्हाला माहिती सांगते की आपल्यासाठी हा जो 2 नंबरचा जो बदल आहे तो 2 नंबरचा बदल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप फायद्याचा आहे की ज्यांच्याकडे आधार नाही तर अशांसाठी आपल्याला आता अशी सुविधा दिलेली आहे की कॅमेऱ्याने थेट फोटो काढून eKYC किंवा मोबाईल गॅलरीमधून फोटो अपलोड करून आपण eKYC करू शकतो. त्यामुळे त्याला आपल्याला THR देण्यापासून आपण त्या लाभार्थ्याला वंचित राहू देऊ शकत नाही. याचा फायदा काय, अजून परत एक स्थलांतरित कुटुंब, लहान बाळ, आधार नसलेल्या माता. तर बघा, हे कोणासाठी फायद्याचं आहे की स्थलांतरित कुटुंब, लहान बाळ असेल आणि आधार नसलेल्या माता, तर यांच्यासाठी आपल्याला याचा लाभ आपल्याला नक्कीच ह्या ऑप्शनचा किंवा ह्या अपडेटमध्ये आलेल्या बदलामुळे आपल्याला होणार आहे. त्याच्यानंतरचा तिसरा जो बदल आहे तो म्हणजे इथे बघा, स्क्रीनवर बघा, आभा ID ऑटो डिसएबल इफ ऑलरेडी लिंक. म्हणजे ज्यांचा आभा आधीच लिंक झालेला आहे प्रोफाईलला, तर त्यांचा डिसेबल म्हणजे त्यांचा आभा दिसणार नाही.
लिंक झालेला असेल तर तो दिसणार नाही, त्याचा ऑप्शन देखील आपल्याला डिसेबल दिसेल. त्याच्यानंतरचा आता हे मी तुम्हाला फक्त माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे की अपडेट कुठला कुठला आलेला आहे, परंतु याच्यानंतर मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्या ॲपमध्ये जाऊन सगळं बघायचं आहे की एक एक कुठे कुठे कसा बदल झालेला आहे. त्याच्यानंतर बघा क्रॅश फिक्सेस ड्युरिंग THR डिस्ट्रीब्युशन. तर आपल्याला THR देत असताना बऱ्याचदा क्रॅश म्हणजे ॲप्लिकेशन क्रॅश होत होती, मध्येच बंद पडत होती. THR वाटप करत असताना अडचण आपल्याला येत होती, म्हणजे THR वाटप करताना मध्येच ॲप बंद होत होती. तर ती अडचण देखील आता काढण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा 5वा जो बदल आहे तो फिक्स इंटरमिट व्हाईट स्क्रीन इश्यू इन SS ॲप. तर बघा आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ज्यावेळेस आपण ओपन करत होतो, तो ओपन करत असताना आपल्याला आता पांढरी स्क्रीन दिसत होती बऱ्याचदा. तर ती देखील आता ज्यावेळेस तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आता अपडेट करणार, तर त्याच्यातनं हा जो ॲप्लिकेशनचा जो प्रॉब्लेम होता उघडल्यानंतर पूर्ण पांढरी स्क्रीन दिसणं, तर ते आता गेलेलं आहे. म्हणजे हा टेक्निकल जो इश्यू होता तर तो आता काढण्यात आलेला आहे. आता ती ॲप नॉर्मल अशी ओपन होणार. तर हा एक बदल झालेला आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो बदल आहे तो म्हणजे ॲप ऑप्टिमायझेशन अँड परफॉर्मन्स अँड इम्प्रूव्हमेंट. तर आपल्याला नेमकं काय ते याच्यामध्ये नेमकं काय त्यांनी नेमकं इम्प्रूव्ह काय केलेलं आहे, काय बदल केलेला आहे. तर बघा याच्यामध्ये आता आपल्याला ॲप लोडिंग स्पीड वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपली ॲप ही हँग होणार नाही. त्याच्यानंतर कॅमेरा आणि अपलोड प्रोसेस ही स्मूथ होणार. तर आपल्याला बऱ्याचदा फेस कॅप्चर करत असताना हे करत असताना किंवा आपण डेली ट्रॅकरला फोटो काढत असताना जी आपल्याला अडचण येत होती कॅमेऱ्याची, तर ते देखील स्मूथ करण्यात आलेले, तो देखील बदल झालेला आहे. म्हणजे ह्या अपडेटच्या माध्यमातून आपल्याला रोजचं काम करणं जलद होईल असं हे अपडेट सगळं सांगत आहे. तर अपडेट सेविका त्यांचा त्रास वाढवण्यासाठी नाही तर सिस्टम मजबूत आणि पारदर्शक करण्यासाठीचा आहे असं ह्या अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा ताईंनो, जो अपडेट येतो तो अपडेट नेमकं समजवून तो काय आहे हे समजवण्याचं मी काम करते. आता त्यांनी जे सांगितलं आहे अपडेटमध्ये तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या अपडेटच्या माध्यमातून सुरक्षितता वाढलेली आहे. त्याच पद्धतीने सरकारी चौकशीपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ जावा. तर एवढ्या सगळ्या उद्देशाने हा जो अपडेट होता तो करण्यात आलेला आहे. फक्त जो पहिला आहे तोच आपल्याला थोडा आता त्रासदायक असं वाटेल की मंथली बेनिफिशियरी फेस रिकॅप्चर ॲडेड. म्हणजे आपल्याला तिथून प्रोफाईलमध्ये जाऊन रिकॅप्चर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला THR डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आता तसं जेव्हा ते सुरू होईल तेव्हा तर मी तुम्हाला सांगितलं ना, ऑलरेडी आपल्याला फेस कॅप्चर करायला अडचण आली, म्हणजे आपण इथून करतच होतो, बऱ्याच जण इथूनच करत होतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं ते रुटीनचं देखील आहे, परंतु आता सगळ्यांना ते करावंच लागणार आहे की याच्यामुळे आपल्याला तुमचे लाभार्थी डबल नाहीत ना, एकच लाभार्थ्याला दिलं जात आहे ना, त्याची पारदर्शकता म्हणून हे काम वाढलेलं आहे. परंतु ताईंनो, जो आलेला अपडेट आहे तर त्याच्यामध्ये 2 नंबरचं ऑप्शन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हा आलेला जो अपडेट आहे तो लवकरात लवकर करा, जेणेकरून अपडेट केलं असेल तर तुम्हाला ज्या मातांकडे अजूनही आधार नाही तर अशा मातांसाठी सुविधा म्हणजे त्यांना त्यांची KYC कशी करायची याचं ऑप्शन त्याच्यामध्ये आधार नसताना KYC कसं करायचं हे ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे नक्कीच आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे, मातांसाठी, मुलांसाठी, म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नाही तर त्यांच्यासाठी आपण त्यांची KYC कसं करू शकतो याचं देखील ऑप्शन आता आलेलं आहे. आता ते ऑप्शन आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर ताईंनो, याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. एक अपडेट मी प्रत्यक्ष पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जसं मला लक्षात जसं मला समजेल त्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करेल. ताईंनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.